नमस्कार मित्रांनो. गेल्या आठवड्यामधला अजित पवारांचा एक तुम्ही व्हिडिओ बघा. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं होतं, मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी जर कोणी दादागिरी केली तर त्यांना तुम्ही टायरमध्ये घालून मारा. मग आता प्रश्न पडतोय, अजित दादा तुमचं काय करायचं? तुम्हाला टायरमध्ये घालून मारायचं का? कारण गुन्हाच तुम्ही तसा केलेला आहे. दादागिरी नाही, कायदा तोडलाय आणि एका महिलेचा, सरकारी अधिकारी असलेल्या महिलेचा तुम्ही अपमान केलाय. अरे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे महिलांचा आदर सन्मान करण्याची संस्कृती आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितले आहे का जर महिला असेल तर तिच्यासाठी तुम्ही कमरेत वाका नमस्कार करा. आणि अशा एका महिलेचा का जी तिचं कर्तव्य बजावत असताना त्या ठिकाणी तुमचा फोन काय जातो आणि तुम्ही त्या महिलेला धमकी काय देता? सगळं काय प्रकरण आहे ते आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. नेमकी झाले काय आपण ते जाणून घेऊ. तर आज आपण दुपारपासून बघतोय का सगळ्या मीडियावरती, सोशल मीडियावरती, न्यूजवरती एकच बातमी आहे का अजित पवार यांची महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा यांना धमकी, शिवराळ भाषेत धमकी. तर त्याचं झालं असं का सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा तालुका आहे. माढा तालुक्यामध्ये कुर्डुवाडी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये काम चालू होतं एका ठिकाणी, कशाचं? रोड बनवायचं काम चालू होतं. कॉन्ट्रॅक्टरने काय केलं का त्या गावातल्या एका गटामध्ये जाऊन मुरुम उत्खनन करायचं काम चालू केलं. आता ज्याच्या जागेमध्ये जो मुरुम काढायचं काम चालू होतं त्याने आता हे जे मी तुम्हाला नाव सांगितलं अंजला, म्हणजे त्या ज्या अधिकाऱ्याचं नाव आहे तिचं नाव आहे अंजली कृष्णा. आणि त्या शेतकऱ्यानं त्यांना फोन केला, सांगितलं का ह्यांचं माझ्या शेतामध्ये अवैधरित्या मुरुम उत्खनन चालू आहे. त्यानुसार त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी चौकशी केली तर त्या शेतातून किंवा त्या गटातून मुरुम उत्खनन करायला परवानगी नव्हती. म्हणजे त्या ठिकाणी अवैध उत्खनन चालू होतं असं त्यांचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं पण म्हणणं आहे. आणि मग त्यांनी जे काम चालू होतं तिथं ते काम बंद पाडलं. आता काम बंद पाडल्यानंतर मग त्या ठिकाणी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आले. एका कार्यकर्त्याचं नाव काहीतरी बापू जगताप म्हणून काहीतरी नाव आहे. आणि मग त्या कार्यकर्त्यांनी त्या महिला IPS बरोबर थोडीशी पहिल्यांदा हुज्जत घातली आणि त्यानंतर फोन डायरेक्ट केला अजित पवारांना. आता हा अजित पवारांना फोन केला. फोन केल्यानंतर अजित पवारांचं डोकं गरम झालं आणि मग त्या कार्यकर्त्यांनी फोन त्या महिला अधिकाऱ्याकडे दिला. महिला अधिकाऱ्याला त्यांनी सांगितलं का ये काम जो आप कर रहे वो काम रुकवा दो. आणि त्यानंतर त्या महिला अधिकाऱ्याने सांगितलं का नाही, ऐसा नहीं हो सकता, आप मुझे, तो म्हणजे तिने डायरेक्ट पहिल्यांदा अजित पवारांना म्हणजे तिने ओळखलंच नाही असं सांगितलं. आता तिचंही बरोबर आहे. सध्या आपण बघतोय का बरोबर AI द्वारे कसाही आवाज आपल्याला काढता येतो. मग त्या महिला IPS ने सांगितलं का तुम्ही मला माझ्या फोनवरती फोन करा. काय चुकीचं बोलली ती महिला? काही चुकीचं बोलली नाही. समजा आता आपण बघतोय का अशी फसवेगिरी होते. सेम टू सेम आवाज काढता येतात. जर सेम टू सेम आवाज काढता येतात असं जर म्हटलं तर मग समजा उद्या काही झालं असतं ती महिला अधिकारी अडचणीत आली असती. आणि म्हणून त्या महिलेने सांगितलं. त्यावरती अजित पवार म्हणतात, तुम तुम मुझे जानती नहीं, तुम मुझे पहचानती नहीं, इतनी डेरिंग तुझ में कहां से आ गई? मैं इस स्टेट का डिप्टी चीफ मिनिस्टर हूं और मैं तुमको आदेश देता हूं और मैं तुम्हारे ऊपर कारवाई करूंगा. त्यानंतर परत अजित पवारांनी फोन केला. फोन करून असं सांगितलं का काम त्या ठिकाणी थांबवा. पण त्या महिलेने सांगितलं का जोपर्यंत तुम्ही मला लिखित ऑर्डर देत नाही तोपर्यंत मी काम थांबवत नाही. फोनवरती असे आदेश असे निघत नाही. पण आता यातून काही पॉइंट आहेत बघा. पहिली गोष्ट, कुठल्याही उपमुख्यमंत्र्याचं पद हे आपल्या देशामध्ये संवैधानिक पद नाही. कुठल्याही उपमुख्यमंत्र्याला डायरेक्ट फोनवरती कुणालाही आदेश देता येत नाही. खास करून कुठल्याही IPS अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्र्याला डायरेक्ट आदेश देता येत नाहीत. म्हणजेच इथे या ठिकाणी यांनी अजित पवारांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केलाय. कार्यकर्त्यांसाठी त्यांनी महिला अधिकाऱ्याला धमकवलेला आहे. वाळू उत्खनन आपल्या सगळ्यांना माहिती, पण आता या ठिकाणी मुरुम उत्खनन
जे काही रॅकेट असेल आणि ते रॅकेट चालणाऱ्याला ते रॅकेट सांभाळणाऱ्यांची बाजू अजित पवारांनी घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय का परत त्यांची काही सावरासावर अशी झाली का नाही तिथे काम बंद पडू नये असा माझा उद्देश होता, महिलांविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे, अमका आहे, तमकय तमकय तमकय, पण जो बूंद से गई वो कहा उसे आती है. तर हे एकंदरीत आता हे जे अजित पवार आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हे अजित पवार सध्या भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. कालच भारतीय जनता पार्टीने बिहार बंद पुकारला का, तर तर एका सामान्य कार्यकर्त्याने नरेंद्र मोदींच्या आईविषयी काहीतरी अपशब्द काढले म्हणून देशाच्या सर्वोच्च पदानंतर जे दुसरं पद आहे किंवा ज्याला आपण म्हणूया देशाच्या पंतप्रधानांनी एका सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या आईविषयी अपशब्द काढले म्हणून बिहार बंद पुकारला. तर इथे एका महिला IPS चा जर अपमान झाला असेल तर महाराष्ट्र बंद का पुकारू नये, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण आता कोणी तसं करणार नाही, कारण आता चूक त्यांच्याकडनं झाली. आता नरेंद्र मोदी महाराष्ट्र बंद करतील का, नाही करू शकणार. पण एकंदरीतच असं दिसतंय का कुठेतरी सत्तेचा माज आहे किंवा जे आपले कार्यकर्ते भले ते गावगुंड असतील पण ते सांभाळायची गरज आहे, म्हणून तर हा सगळा खटाटोप अजित पवारांनी केला नसेल ना. आपलं यावरती काय मत आहे ते आपण कॉमेंट्स मध्ये बिलकुल विसरू नका. आणि हा माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर पण चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. काही तुम्हाला पहिल्यांदा एक प्रश्न आहे, खरंच अजित पवारांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केलाय का? खरंच ह्या महायुतीच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय का? आणि जे मागच्याच आठवड्यामध्ये अजित पवारांनी सांगितलं होतं का मी असो किंवा माझा कार्यकर्ता असो जर कोणी चूक केली तर त्याला टायर मध्ये घालून मारा, तर मग आता ह्या अजित पवारांचं काय करायचं? आणि नरेंद्र मोदींनी जो काल बिहार बंद पुकारला होता का, तर त्यांच्या आईचा अपमान झाला होता म्हणून. मग आता ह्या सुद्धा कुणाच्या तरी आई आहेत, आपल्या माय बहिणी आहेत, मग त्यांचा अपमान झालाय तर मग आता महाराष्ट्र बंद करायचं का? त्या प्रश्नांची उत्तर आपण खाली कॉमेंट्स मध्ये लिहायला बिलकुल विसरू नका. आणि आता इथे आपण थांबतोय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.